नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन याच्यावर थोडं शॉर्टकटमध्ये डिस्कस करणार आहोत. आता याच्यामध्ये सगळं थेरॉटिकल आहे, म्हणजे असं काही फारसं लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एक जनरल, आपल्याला जनरल गोष्टी जरी कळल्या तरी ते प्रश्न आपल्याच्यानं सहज टॅकल होते. म्हणजे असं पाठ करायची किंवा फॅक्च्युअल डेटा कुठेही लक्षात ठेवायची गरज नाही. त्याच्यामुळे फक्त एक जनरल ओव्हरलुक करायचं याच्यावर आणि पुढे जायचं. असं काही फार जास्त याच्यावर म्हणजे थिअरी लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा नाही. सहज आपल्याला ऑप्शन ते सापडून जाते. आता ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? Office administration is the process of managing and organizing the office activity to ensure the workplace runs smoothly and effectively. म्हणजे काय झालं की त्याला ॲडमिनिस्ट्रेशन कशाला म्हणतो, की एक प्रोसेस कशाची आहे? प्रोसेस ऑफ मॅनेजिंग अँड ऑर्गनायझिंग ऑफिस ॲक्टिव्हिटी टू इन्शुअर द वर्क प्लेस रन स्मूथली अँड एफिशियंटली. म्हणजे मॅनेजिंग अँड ऑर्गनायझिंग ऑफिस ॲक्टिव्हिटी, ते काही डेली ॲक्टिव्हिटी असतील किंवा त्या आपल्याला काय करायचं की ऑर्गनाईज करायचं आहे, मॅनेज करायचं आहे. कशासाठी? टू इन्शुअर वर्क प्लेस रन स्मूथली अँड इफेक्टिव्हली. आता इट इन्व्हॉल्व द हँडलिंग ऑफ डेली ऑपरेशन दॅट सपोर्ट बिझनेस ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूट ऑर कंपनी. म्हणजे हे डेली ऑपरेशन हँडल करायचे आहेत. त्याच्यामध्ये असं लक्षात ठेवायची, कुठेही डेफिनेशन पाठ करायची गरज नाही. उगा एक जनरल फटाफट त्याच्यावर ओव्हरलुक करून घ्यायचा. आता नीड ऑफ ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन कशासाठी गरज आहे? द नेचर ऑफ ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन रेफर्स टू द कॅरेक्टरिस्टिक or feature of the office work and management that help an organization run smoothly. आता it involves, आता जे आपण 7-8 लिहिले हे एवढ्या म्हणजे एवढ्याच लिमिटेड आहे का? नाही. कोणत्याही जरी आल्या पॉझिटिव्ह अप्रोच आले तर त्याला टिक करायचं, किंवा ह्या 7 सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या गरज नाही. नेचर ऑफ ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये काय काय? मॅनेजरियल इन नेचर, सर्व्हिस ओरिएंटेड, इन्फॉर्मेशन बेस्ड, कंटिन्युअस प्रोसेस, कोऑर्डिनेशन ऑफ द ॲक्टिव्हिटीज, क्लरिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, नंतर यूज ऑफ टेक्नॉलॉजी. याच्या व्यतिरिक्त इतरही कोणते आल्या तरी आपण ते सहज लिहिणार. म्हणजे उगं त्याच्यामध्ये काही वेळ घालायचा नाही किंवा त्याच्यामध्ये कुठेही काही लक्षात ठेवायचं गरज नसते. नंतर इम्पॉर्टन्स ऑफ ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन. ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन कशासाठी महत्वाचं आहे ते एक बघू आपण. 2 मिनिटं. हा. स्मूथ फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन, प्रॉपर रेकॉर्ड कीपिंग, इम्प्रूव्ह द कम्युनिकेशन, बेटर कोऑर्डिनेशन, टाइम अँड कॉस्ट सेव्हिंग, नंतर इम्प्रूव्ह इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी. आता हे 5 आलेल्या म्हणून तेवढंच आहे का? इतर कुठल्याही आल्या तरी करेक्ट करायच्या. म्हणजे ते पॉझिटिव्ह अप्रोच असल्या पाहिजे. तर म्हणजे हे लक्ष, हे 6 सुद्धा लक्षात ठेवायचे नाही. सहज करते आपल्याला ऑप्शन आला की. फक्त एक ओव्हरलुक करून घ्यायची, की एक त्याच्यावरून नजर फिरवायची. बाकी याच्यामध्ये फारसं असं काही नाही. नंतर फंक्शन ऑफ द ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन. आता याच्यावर एक क्वेश्चन आला होता 2000 म्हणजे 18 फेब्रुवारीला जी काही एक्झाम झाली त्याच्यावर मध्ये या टॉपिकवर एक विचारलं होतं. फक्त त्याने टायटल विचारले होते की कोणकोणते. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन होते, प्रायमरी फंक्शन आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट फंक्शन. म्हणजे आता याच्यामध्ये प्रायमरी फंक्शन काय हे थोडंसं आपण शॉर्टकटमध्ये बघू. लक्षात काही ठेवायची गरज नाही. असं काही करतेच ते ऑप्शन पाहिल्यावर, उगाच काहीतरी म्हणजे मेमराईज करायचा किंवा काहीतरी लक्षात ठेवायचं असं कुठलाही प्रयत्न करायचा नाही. फक्त या टॉपिकवरून एक फास्टमध्ये ओव्हरलुक मारायची आहे. बाकी कुठेही काही लक्षात ठेवायची गरज नाही. प्रायमरी फंक्शनमध्ये काय? फोकस ऑन हँडलिंग इन्फॉर्मेशन अँड रेकॉर्ड्स. याच्यावर फोकस असते. आता प्रायमरी फंक्शन आर द बेसिक डे टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऑफिस. हे डे टू डे ऍक्टिव्हिटीज आहेत ऑफिसमधल्या. मेन प्रायमरी फंक्शन इन्क्लूड कोणकोणत्या? रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन, मग ते कलेक्टिंग लेटर असू द्या, मेल असू द्या, फोन असू द्या. नंतर रेकॉर्डिंग इन्फॉर्मेशन, रेकॉर्डिंग इन्फॉर्मेशन मध्ये रायटिंग असू द्या, टायपिंग असू द्या, स्टोरिंग ऑफिस डाटा काही असू द्या. नंतर प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन, सॉर्टिंग, क्लासिफाईंग अँड अनालायझिंग द इन्फॉर्मेशन, स्टोरिंग इन्फॉर्मेशन, फिलिंग अँड किपिंग द रेकॉर्ड सेफली फॉर द फ्युचर इज. म्हणजे व्यवस्थित त्याचं रेकॉर्डचं स्टोरिंग करायचं आहे की भविष्यात त्याचा यूज झाला पाहिजे. नंतर डिस्ट्रीब्युटिंग इन्फॉर्मेशन, सेंडिंग इन्फॉर्मेशन टू द करेक्ट डिपार्टमेंट ऑर पर्सन. म्हणजे एखाद्या विशिष्ट डिपार्टमेंटनं जेव्हा मागणी केलेली असते इन्फॉर्मेशनची किंवा एखाद्या पर्सननं, तर त्याला ती करेक्ट वे त्या पर्टिक्युलर पर्सनला किंवा त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ती डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे. हे झालं प्रायमरी फंक्शन. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट फंक्शन काय आहे ते? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट फंक्शन फोकस ऑन प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग. याचं प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंगवर फोकस असते. आता याच्यामध्ये काय असते? डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग द ऑफिस वर्क. फोकस ऑन प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग द ऑफिस वर्क. म्हणजे हे हायर लेवलले थोडंसं असते. मेन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन इन्क्लूड, याच्यामध्ये काय असते? प्लॅनिंग असेल,
म्हणजे ऑर्गनायझिंग असेल, स्टाफिंग असेल, डायरेक्टिंग असेल आणि कंट्रोलिंग असेल. आता हे समोरचं काही वाचायची गरज नाही किंवा लक्षात सुद्धा ठेवायची गरज नाही, आपल्याला कळते तेवढं. म्हणजे याच्यामध्ये काही असं मेमराईज करायचं नाही, साध्या भाषेत सांगायचं म्हणजे तर. नंतर एलिमेंट ऑफ ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन कोणकोणते एलिमेंट्स आहेत? द एलिमेंट ऑफ ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन आर द बेसिक कंपोनंट आहेत. हे बेसिक कंपोनंट असतात ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशनचे. आर द पार्ट्स दॅट आर नेसेसरी फॉर द इफेक्टिव्ह फंक्शनिंग अँड मॅनेजमेंट ऑफ द ऑफिस. हे बेसिक फंक्शन आहेत किंवा बेसिक पार्ट आहेत किंवा त्याला आपण बेसिक कंपोनंट म्हणतो. कशाचे आहेत ते कंपोनंट? तर ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशनचे बेसिक कंपोनंट किंवा त्याला एलिमेंट आपण म्हणतो. पहिला आहे पर्पज. कोणत्याही ऑफिस ला पर्पज असते काहीतरी. नंतर पर्सोनल. पर्सोनल म्हणजे स्टाफ असते. मीन्स म्हणजे काय? रिसोर्सेस किंवा त्याची साधने आपण ज्याला म्हणतो. एन्व्हायरमेंट. आता बघा, पहिला पर्पज किंवा ऑब्जेक्टिव्ह. पर्पज मीन्स द ऑब्जेक्टिव्ह ऑर गोल ऑफ द ऑफिस. ऑल द ऑफिस ऍक्टिव्हिटीज आर परफॉर्म टू अचीव गोल ऑफ द ऑर्गनायझेशन. कोणतंही ऑफिस असू द्या, काही असू द्या, त्याचं काहीतरी गोल असते. ते परफॉर्म करण्यासाठी ते दिवस रात्र काम करत असतात. आता ते गोल काही असू दे. इट मे बी प्रॉफिट ऑर काही लोक सोशल वर्क साठी सुद्धा, काही लोक नुसतं प्रॉफिट असेल, पण काही लोक सोशल वर्क सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी पर्पज असते, ऑब्जेक्टिव्ह असते. म्हणजे आणि काहीचा दोन्ही असू शकतो. म्हणजे प्रॉफिट असू शकते, सोशल वर्क असू शकते. पर्पज झाला. आता पर्सोनल. पर्सोनल म्हणजे स्टाफ. इथं पर्सनल नाही, हे पर्सोनेल आहे. म्हणजे स्टाफ किंवा त्याला आपण कर्मचारी जे म्हणतो त्या ऑफिसचा, त्याला पर्सोनेल म्हणतात. पर्सोनेल्स रेफर टू द पीपल वर्किंग इन द ऑफिस सच ॲज अ मॅनेजर असू द्या, क्लर्क असू द्या, असिस्टंट. म्हणजे सगळे आले ते म्हणजे शिपायापासून तर मालकापर्यंत सगळे ते काय झाले? पर्सोनल झाले. दे परफॉर्म द डिफरंट ऑफिस टास्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी. आता ते वेगवेगळे लोक आपापला रोल प्ले करतात. नंतर मीन. मीन म्हणजे काय? रिसोर्सेस किंवा साधनं. मीन्स आर द रिसोर्सेस यूज टू परफॉर्म द ऑफिस वर्क. इट इन्क्लुड्स. काही असू द्या रिसोर्सेस, कोणत्या ऑफिस इक्विपमेंट असू द्या, रिसोर्सेस झाले ना. कम्प्युटर, प्रिंटर, नंतर फर्निचर असू द्या, ऑफिस सप्लायज असू द्या आणि टेक्नॉलॉजी, हे सगळे रिसोर्सेस झाले किंवा त्याला आपण मीन्स म्हणतो. नंतर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मीन्स द कंडिशन ऑर सराउंडिंग इन विच द ऑफिस ऑपरेट्स. म्हणजे ते ऑफिस कोणत्या वातावरणात ऑपरेट होते त्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो. त्याच्यामध्ये दोन असू शकतात, एक्सटर्नल आणि इंटरनल एन्व्हायरमेंट. इंटरनल म्हणजे काय? ऑफिस कल्चर ऑफ द एम्प्लॉईज म्हणजे. आणि एक्सटर्नल म्हणजे काय? ज्याचा संबंध बाहेरच्या जगाशी येतो. मग कस्टमर असू द्या, गव्हर्नमेंट रूल असू द्या, मार्केट कंडिशन, हे काही असू द्या, त्याला आपण एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणतो. नंतर ऑफिस प्रोसिजर. Office procedure. Office procedure refers to step by step sequence of the operation followed to complete office work in proper or systematic work. प्रोसिजर म्हणजे काय? स्टेप बाय स्टेप वर्क. वर्क एवढं जरी लक्षात ठेवलं ना, हे प्रोसेस म्हणजे स्टेप बाय स्टेप वर्क, एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे बाकी काही वाचत बसायचं नाही. इट इन्शुअर दॅट द ऑफिस टास्क आर परफॉर्म युनिफॉर्मली, अक्युरेटली अँड इफिशियंटली. आता ऑफिस मेथड म्हणजे काय? ऑफिस मेथड मी सिस्टमॅटिक वे ऑर टेक्निक यूज टू परफॉर्म द पर्टिक्युलर ऑफिस टास्क. ऑफिस मेथड म्हणजेच काय? वे ऑफ डुईंग द वर्क. म्हणजे काम करण्याची एक पद्धत, त्याला ऑफिस मेथड म्हणतो आपण. इट फोकस ऑन हाऊ द वर्क इज ऍक्च्युअली डन टू सेव्ह टाइम, कॉस्ट आणि एफर्ट. कारण की शेवटी पर्पज काय असते? टाइम वाचवणे, कॉस्ट आणि एफर्ट वाचवणे. त्यासाठीच ऑफिस मेथड असते. अ मेथड टेल्स हाऊ अ टास्क परफॉर्म युजिंग टूल, मशीन ऑर टेक्निक अँड धिस इज युजली रिटन इन मॅन्युअल. आपण बघा कुठं गेलं की ते मॅन्युअल देतात आपल्याला. म्हणजे ऑफिस एखाद्या मशीनचं मॅन्युअल असेल, एखाद्या टेक्नॉलॉजी काहीच असू द्या, की आपल्याला ते मॅन्युअल वाचून आपल्याला ते एक मेथड कळत असते कोणत्याही गोष्टीची. सो एम्प्लॉई कॅन फॉलो द करेक्ट वे ऑफ डुईंग वर्क. त्या मॅन्युअलच्या साहाय्याने एम्प्लॉईज एक करेक्ट वे, म्हणजे त्याला सहज समजते की बाबा हे मॅन्युअल वाचलं की याच्यात काय काय सांगितलं, त्या स्टेप फॉलो करून तो कोणताही टास्क किंवा एखाद्या मशीनचं ऑपरेट करणे किंवा एखादी सिस्टीम ऑपरेट करणे तो करू शकते. मॅन्युअल मे बी कोणकोणते असू शकते? ऑर्गनायझेशन मॅन्युअल असू शकते, पॉलिसी मॅन्युअल असू शकते, प्रोसिजर मॅन्युअल, मेथड मॅन्युअल, एम्प्लॉई मॅन्युअल ऑर किंवा पर्सनल मॅन्युअल, हे मॅन्युअलचे प्रकार असू शकतात. नंतर ऑफिस ऑर्गनायझेशन. इट मीन्स दॅट अरेंजमेंट ऑफ ऑफिस वर्क, अथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड द रिलेशनशिप अमॉंग द एम्प्लॉईज सो दॅट ऑफिस ऍक्टिव्हिटी आर परफॉर्म इफिशियंटली. आता त्याचे कोणकोणते टाइप्स असतात? लाईन ऑर्गनायझेशन असू शकते, स्टाफ आणि फंक्शनल ऑर्गनायझेशन. लाईन ऑर्गनायझेशन म्हणजेच काय? इन लाईन ऑर्गनायझेशन अथॉरिटी फ्लो डायरेक्टली फ्रॉम टॉप मॅनेजमेंट टू लोअर लेवल ऑफ मॅनेजमेंट इन स्टेट लाईन. फॉर एक्झाम्पल, टॉप टू बॉटम म्हणजे काय? अप्रोच म्हणजे काय? पहिले टॉपला मॅनेजर आणि शेवटी खाली कर, मग त्याच्यामध्ये सुपरवायझरी असा तो फ्लो लाईन मध्ये असतो. म्हणून त्याला आपण लाईन ऑर्गनायझेशन असं म्हणतो.
नंतरचा आहे स्टाफ ऑर्गनायझेशन. Staff organization is a type of organization in which specialists or experts are appointed to advise and assist the line manager in performing their duties. For स्टाफ ऑफिस डू नॉट हॅव अ डायरेक्ट अथॉरिटी ओव्हर वर्कर, म्हणजे हे त्याच्यावर अथॉरिटी नसते त्या स्टाफ ऑफिसचा डायरेक्ट वर्करवर. आता एक्झाम्पल ऑफ स्टाफ पोझिशन काय? HR फॉर ॲडवायझर, लिगल ॲडवायझर असू द्या, टेक्निकल ॲडवायझर आणि फायनान्शियल. हे कोणाला डायरेक्ट देणार? असिस्ट किंवा ॲडवाइस हे लाईन मॅनेजरला करणार, वर्करला करणार नाही, त्यांचा डायरेक्ट वर्करशी कॉन्टॅक्ट नसतो. नंतर फंक्शनल ऑर्गनायझेशन. इन फंक्शनल ऑर्गनायझेशन वर्क इज डिवायडेड अकॉर्डिंग टू स्पेशलायझेशन ऑर फंक्शन. फॉर एक्झाम्पल मॅनेजर्स फॉर अकाउंट, मार्केटिंग, प्रोडक्शन. म्हणजे हे काय झालं की अकाउंटिंग हे स्पेशलिस्ट फील्ड झाली ना, किंवा स्पेशल फंक्शन झालं. मार्केटिंग सुद्धा स्पेशल फंक्शन झालं, प्रोडक्शन सुद्धा स्पेशल फंक्शन झालं. त्याच्यासाठी सेपरेट सेपरेट मॅनेजर अपॉइंट करणे, तर त्याला फंक्शनल ऑर्गनायझेशन म्हणतात. फंक्शनल मॅनेजमेंट वाज इंट्रोड्यूस बाय एफ डब्ल्यू टेलर. एफ डब्ल्यू टेलर या शास्त्रज्ञाने किंवा ते काढलेले आहे कन्सेप्ट ॲज अ पार्ट ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. आणि त्यालाच एफ डब्ल्यू टेलर याला फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट हे सुद्धा म्हणतात. नंतर डिस्पोजल ऑफ केसेस. आता ही लास्ट स्टेज असते ऑफिस वर्कची, त्याला डिस्पोजल ऑफ केसेस. डिस्पोजल म्हणजे काय? एखादी गोष्ट सेटल करणे किंवा त्याचं फायनल डिसिजन घेणे त्याच्यावर. डिस्पोजल मीन्स द ऍक्ट ऑफ डिलिंग विथ ऑर सेटलिंग अ मॅटर ऑर केस. डिस्पोजल रेफर टू द फायनल ऍक्शन ऑर डिसिजन टेकन ऑन द फाईल ऍप्लिकेशन इश्यू ऑफ एन ऑफिस. म्हणजे त्याच्यावर फायनल ऍक्शन घ्यायची आहे आपल्याला, कसे ते फाईल असू द्या, ऍप्लिकेशन असू द्या, किंवा एखादा इश्यू असू द्या, किंवा एखादा काही असू द्या त्याच्यावर फायनल डिसिजन घेण्यात, त्याला आपण डिस्पोजल असं म्हणतो. डिस्पोजल जॅकेट कशाला म्हणायचं हे सुद्धा येऊ शकते एक्झाम मध्ये. डिस्पोजल जॅकेट किंवा डिस्पोजल जॅकेट इज ए कव्हर ऑर फोल्डर. जॅकेट म्हणजेच काय? एक कव्हर किंवा फोल्डर यूज टू रेकॉर्ड द डिटेल्स ऑफ हाऊ अ फाईल ऑर केस हॅज बीन डिस्पोज इन द ऑफिस. म्हणजे ती केस किंवा फाईल कोणत्या प्रकारे डिस्पोज झाली त्याचा रेकॉर्ड करून ते एका फोल्डरमध्ये, एका ह्याच्यामध्ये टाकून, कागदामध्ये टाकून, त्याला जे काय कव्हर केलेलं असते किंवा फोल्डर दिलेलं असते, त्याला डिस्पोजल जॅकेट म्हणायचं. आता टाइप्स ऑफ डिस्पोजल कोणते असतात? RDLKNF हे 6 टाइप्स आहेत डिस्पोजलचे. आर म्हणजे रिटेन्शन डिस्पोजल. फाईल केप परमानंट ड्यू टू व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे रिटेन्शन म्हणजे काय? कॉन्स्टंट त्याला ठेवायचं आहे, जपून ठेवायचं आहे. कार कशामुळे? तर त्या महत्वाच्या असल्यामुळे त्याला डिस्पोजल म्हणजे जरी निर्णय झाला तरी ते फाईल फेकून द्यायच्या नाही, तर त्याला आपण म्हणायचं आहे रिटेन्शन. नंतर डी म्हणजे काय? डिकेट म्हणजे 10 वर्षाचा कालावधी. फाईल केप फॉर 10 10 इयर्स. लोज म्हणजे काय? फाईल केप फॉर 1 वर्षासाठी जर ठेवत असतील तर एल म्हणायचं किंवा लोज म्हणायचं. के म्हणजे काय? की फाईल केप मोर दॅन 1 वर्ष आणि बट लेस दॅन 10 इयर, म्हणजे त्याला आपण कीप म्हणायचं. नील म्हणजे काय? ओरिजिनल डॉक्युमेंट रिटर्न टू द सेंडर, नो पेपर्स रिमेन इन द ऑफिस. म्हणजे ज्याचं त्याचं ओरिजिनल डॉक्युमेंट त्याला त्याला देऊन दिलं म्हणून ते इथं नील इश्यू झाला. आता एकही पेपर ऑफिसमध्ये राहिलेला नाही त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी, म्हणून त्याला नील म्हणलं. एफ म्हणजे फाईल, जस्ट फाईल, बिकॉज पेपर आर सिम्पली फिल, नो ऍक्शन रिक्वायर्ड. म्हणजे ते काय जे काही पेपर आहे ते आपण फिल केलेले आहे, आता काही गरज नाही त्याची. इफ एफ आय मार्क ऑन देन एफ आय मार्क देन, जर त्याच्यावर FI असं F.I असं मार्क केलेलं असेल तर त्याला म्हणायचं की फाईल अँड इंडेक्स. फाईल अँड इंडेक्स मीन्स द डॉक्युमेंट इज फिल्ड अँड इट इज अ डिटेल आर एंटर इन द इंडेक्स फॉर फ्युचर एज. म्हणजे आता काय केलं की डॉक्युमेंट कम्प्लीट फिल्ड केलेलं आहे, आणि ते द फाईल अँड इंडेक्स मीन्स द डॉक्युमेंट इज फिल्ड अँड इट्स डिटेल्स आर एंटर इन द इंडेक्स फॉर इझी इझी फ्युचर. म्हणजे हे सगळं काय झालं फाईलमध्ये, ते जे काही आहे फाईल अँड इंडेक्स मीन्स डॉक्युमेंट इज फिल्ड अँड इट्स डिटेल्स आर एंटर इन द इंडेक्स. इंडेक्समध्ये त्याचे सगळे त्या डॉक्युमेंटचे एंटर, जे काही फाईलमधले गोष्टी आहेत ते एंटर केलेल्या आहेत. कशासाठी? तर फ्युचर यूजसाठी. तर या थोड्या गोष्टी लक्षात, याच्यावर येऊ शकते प्रश्न आला तर कोणकोणते? RDLKNF हे लक्षात ठेवायचे आहेत. नंतर
Working of office administration. Working of office administration means the process or way in which office activities and operation are carried out to manage the office efficiently. आता त्याच्यामध्ये काय काय असू शकते? हँडलिंग इन्फॉर्मेशन, प्रोसेसिंग डॉक्युमेंट, मेकिंग डिसिजन, मेंटेनिंग रेकॉर्ड टू इन्शुर द स्मूथ फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. या सगळ्या गोष्टी वरच्या जे काही चार मेन्शन केले आपण, ते स्मूथ फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशनसाठी रिक्वायर्ड असतात. आता हे आपण एक सहज लिहिल्या, त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही जरी आल्या तरी आपण ते करेक्टच करणार. उगाच त्याच्यामध्ये काही लक्षात ठेवायची गरज नाही किंवा कुठेही पाठ करायची गरज नाही. तर हे सगळं ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशनचं एकाच फास्टमध्ये मी सांगितलं. आता याच्यामध्ये काय नाही, फक्त तुम्ही काय करता, एक जनरल पाहून घ्यायचं. बाकी याच्यात कुठेही पाठ करण्यासारखं मला तरी दिसत नाही. फक्त एक फार फार तर एवढे पॉईंट करा, प्रिपेअर करा, तुम्हाला 10 मिनिटं लागले पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये असं फारसं काही फॅक्च्युअल डेटा किंवा कन्सेप्ट नाहीत ना. एक जनरल गोष्टी आहेत या सगळ्या, तर आपल्याला फास्टमध्ये 10 मिनिटात सगळ्या प्रिपेअर होतात. ते असं काही त्याच्यामध्ये फार काही कॉम्प्लिकेटेड फॅक्च्युअल डेटा किंवा फॉर्म्युले असं काही नाही. तर होप करतो की बऱ्याच गोष्टी मी फास्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.